मात्र या छोट्या राज्याच्या मानगुटीवर सध्या मोठ्या समस्यांचं भूत बसलं। त्यातीलच एक समस्या म्हणजे कचरा समस्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छ भारतसाठी अनेक योजना कोट्यावधींचा फंड देत आहेत। मात्र असं असूनही कचऱ्याची समस्या सुटताना दिसत नाही, निदान गोव्यात तरी। याला फक्त सरकार जबाबदार आहे असं नाही, लोकही तेवढेच जबाबदार आहेत। पणजी ही गोव्याची राजधानी, वरून स्मार्ट सिटीचं बिरुद लागलेली। मात्र ह्याच स्मार्ट सिटीत कचऱ्याचे नवनवे अड्डे तयार होत आहेत। असंच काहीसं मेर्शी जंक्शनवर पाहायला मिळतंय। या ठिकाणी घरगुती बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि मेडिकल वेस्टच्या कचऱ्याचे ढीग साठायला सुरुवात झाली आहे। आम्ही या ठिकाणावर नजर ठेवून होतो। शेवटी रविवारी एक ट्रक सापडला। आम्हाला पाहता क्षणी तो ट्रक ड्रायव्हर पोबारा करणार असं असताना आम्ही त्याला अडवलं। तो ट्रक थांबायला तयार नव्हता। आम्ही जसजसे पुढे जात होतो तसतसा तो ट्रकही अंगावर आणत होता, पण शेवटी त्याला थांबवला। कचरा किती उडयता रे? हो बाबा, किती उडयता रे? होय, किती उडयता? हा कचरा उडवणा किती रे? मुरुमासा हा? खंयच्यान येयला तू? खंयच्यान येयला? खंयच्यान येयला रे? खंयच्यान येयला? धर्मापूर हा? खंयच्यान येयला? होय, खंयच्यान येयला? तू कोण बाबा त्याचो? तू कोण? तू लेबर? होय, खंयच्यान येयला? खंयच्यान? किधर से आया है तुम? किधर से और इधर ये क्यों उड़ाता है? क्यों उड़ाता है रे? ओए बताओ मरे, किसका है ये गाड़ी? किसका है? तुम बताओ मरे, नाम बताओ। ये देखो, आम्ही आता इथं बघतो की कशा तऱ्हेनं इथं हे कचरा इथं उडवत आहेत आणि इथं दामोदर ट्रान्सपोर्ट म्हणून लिहिलेलं आहे। गाडीचा क्रमांक आहे GA04 T2666 आणि मागे त्याने इथं कचरा उडवलेला आहे। बाबा होय, तू खंयचो? तुझं नाव किती? माझे नाव धर्मापूर। आपण इथे बघू शकतो की कशा तऱ्हेनं हे ट्रक जे आहेत ते इथं असा हा आता कचरा इथं त्यांनी उडवलेला आहे आणि आम्ही आता पणजीत आहोत। आता हा कचरा त्यांनी काय उडवला आहे तो आपण बघूया। हा बघा, हा सर्व कचरा तिनं आता जो आहे तो इथं त्यांनी आणून उडवलेला आहे। आम्ही त्याला विचारलं तू कुठून आलेला आहे, हा ट्रक कोणाचा आहे, हे सामान कसलं आहे, तर त्यांनी काही उत्तर दिलं नाही। तो एकंदर जर त्या ड्रायव्हरचं वर्तन बघितलं तर तो गाडी चालवण्याच्या स्थितीत नाही, तो दारूच्या नशेत आहे असं सुद्धा आम्हाला वाटत होतं, पण त्यांनी इथं काहीच उत्तर दिलं नाही। हा असा कचरा जो आहे तो इथं त्याने उडवलेला आहे। मॅनग्रोव्ज आहेत आणि एका बाजूला आपण जर असं म्हणतो की आम्ही गोवा जो आहे तो गार्बेज मुक्त करणार आहोत, कचरा मुक्त करणार, पण दुसऱ्या बाजूला पणजीसारख्या शहरात हे असे ट्रक, बाहेरून येणारे ट्रक किंवा ज्या ट्रकावर बेकायदेशीररित्या आणून इथं कचरा उडवतात, असा हा प्रकार आम्ही आता कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। ह्या ट्रकवर काही कारवाई होणार का? हा कचरा इथं कोणी आणून टाकलेला आहे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण इथं मॅनग्रोव्ज आहेत आणि त्यासंबंधी असा हा कचरा इथं टाकणं हे अतिशय घातक आहे। आणि हा पणजीचा रस्ता आहे जिथं अनेक लोक इतर शहरामधून पणजीत येतात आणि त्याच ठिकाणी असं हे स्वरूप जे आहे ते लोकांना इथं पाहायला मिळतं आहे। ज्या ठिकाणी आत्ता काही वेळापूर्वी एक ट्रक आला जो आम्ही तुमच्यापर्यंत इथं दाखवलं, त्यांनी कचरा टाकला, त्यानंतर त्याच्या शेजारी जवळ अगदी आता तुम्ही हे पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात हा कचरा जो आहे तो इथे पडलेला आहे, इथं आणून टाकलेला आहे। मागे हे सर्व मॅनग्रोव्ज आहेत आणि त्या मॅनग्रोव्जच्या ठिकाणी हा असा कचरा टाकणं हे फार धोकादायक आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा जो कचरा इथं दुसऱ्या ठिकाणी आहे तो सर्व मेडिकल वेस्ट आहे, औषधी कचरा आहे। इथं अनेक औषध ट्यूब्स असतील, बॉटल्स असतील, कॅप्सूल्स असतील, त्यांच्या इथं आम्हाला बॉक्स पाहायला मिळतात। त्यात ते रिकामे बॉक्स नाहीत तर त्यात कॅप्सूल्स आहेत, सिरप्स आहेत, टॅबलेट्स आहेत। त्यामुळे
हा असा कचरा जो आहे त्या कचऱ्याचं साम्राज्य आता पणजीतून एंट्री घेताना म्हणजे मेर्शी जंक्शनजवळ हे आता तयार होत आहे. आणि महत्त्वाची घातक गोष्ट म्हणजे इथं मॅनग्रोव्ज आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक इतर शहरामधून पणजीत येतात त्यांच्या स्वागतासाठी असा हा कचरा जो आहे तो इथं कचरा टाकलेला आहे. अतिशय बकाल अशी स्थिती आहे. एका बाजूला आपण म्हणतो की पणजी ही स्मार्ट सिटी आहे, पण दुसऱ्या बाजूला असे हे जे प्रकार घडत आहेत त्यावर मात्र अजून आळा बसत नाही. ह्याला आपण फक्त सरकार जबाबदार धरू शकत नाहीत, ह्याला प्रत्येकजण जबाबदार आहेत. आत्ता जो ट्रक ज्या ट्रकने इथं कचरा टाकला त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. ट्रकचा नंबर देखील आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे, ट्रकचं नाव त्याच्यावर लिहिलेलं आहे दामोदर ट्रान्सपोर्ट, ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत इथं पोचवलेलं आहे. त्याच्यावर कारवाई होते ते पाहावं लागेल. पण इथं या अशा तऱ्हेनं हे कचऱ्याचं साम्राज्य जे आहे बकाल स्थितीत इथं उभं होत आहे. आणि पणजीत आज सरतानाच ही स्थिती असल्यामुळे हे अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. आणि मॅनग्रोव्हच्या झाडांना देखील यामुळे मोठ्या प्रमाणात धोका पोचू शकतो. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट